आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। तडस कुटुंबावर सून पूजा तडस यांचे गंभीर आरोप। मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी माझं लग्न लावण्यात आलं। रामदास तडस यांनी मुलाला घरात ठेवून मला एकटीला बाहेर काढलं। वर्ध्यातून पूजा तडस उमेदवारीवर ठाम। तर विरोधकांनी कुटुंबातील वाद पुढे आणलाय। माझा कोणताही दोष नसताना मला ब्लॅकमेल करण्याचं काम सुरू। निवडणुकांमुळे माझ्यावर आरोप केले जात असल्याचा रामदास तडस यांचा दावा। रामदास तडस यांची उमेदवारी मोदींनी स्वतः रद्द करायला हवी। सुषमा अंधारे यांची पूजा तडस यांच्या पत्रकार परिषदेतून मागणी। सुषमा अंधारेंनी आधी स्वतःचा संसार पाहावा, मग दुसऱ्याच्या संसारात ढवळाढवळ करावी। पंकज तडस यांचा टोला, तसंच हे प्रकरण न्यायप्रविष्ट, त्याचं राजकारण, शरद पवार यांचे मास्टरमाइंड असाही केला आरोप। आताची निवडणूक ही विधानसभेच्या आधीची रंगीत तालीम आहे। बूथचं नियोजन करा। इस्लापूरच्या सभेत जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांना सूचना। सांगलीत एक डोक्याने तर एक मातीतला कुस्ती खेळणार। भाजपचे उमेदवार संजय काका पाटलांचा चंद्रहार पाटील आणि विशाल पाटलांना टोला। ईद निमित्त तिघेही एकत्र आले असताना टोलेबाजी। माझा राजकीय निर्णय मी लवकरच जाहीर करणार। कार्यकर्त्यांना विचारात घेऊन निर्णय जाहीर करणार। ज्योती मेटे बीड लोकसभेसाठी इच्छुक। धुळ्यातील उमेदवार शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला मालेगावातून काँग्रेसकडून विरोध। स्थानिक उमेदवार देण्याची कार्यकर्त्यांची मागणी। धुळ्यातून काँग्रेसने शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सेनेर आणि ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तुषार शिवाळेंचाही राजीनामा।